नवा आहे की तुम्ही विचार पण नाही करणार। बघितला आमचा टाइमपास। दंगा सुरू असतो। रोज रात्री गाणी लावून आमचा डान्स सुरू होतो। बनवायचं काम माझ्याकडे होतं। काही झालं नाही, संध्याकाळी फोटो काढावे लागलेत। हाय, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे पियाच्या मेहंदीचा दिवस आणि त्याची तयारी जोरदार सुरू आहे। पण त्याआधी मला सांगायचं आहे की मला एंगेजमेंटचा ब्लॉग बनवता आला नाही, कारण त्या दिवशी खूप धावपळ झाली। नवरमुलाकडची मंडळी हॉलवर पोहोचली होती आणि आम्ही अजूनही घरीच तयारी करत होतो। सकाळी 6 वाजता मी आणि सोनूदी हॉलवर रांगोळी काढायला गेलो होतो। तरी इतकी गडबड झाली की ब्लॉग शूट करायला मला वेळच मिळाला नाही। पण एंगेजमेंट खूप छान पार पडली। सगळ्यांची खूप दिवसांनी भेट झाली आणि खूप मजा पण आली। आणि आता मेहंदीचा खास दिवस। चला तर मग या सुंदर दिवसाची तयारी आणि धमाल तुम्हाला दाखवते। इथे नवरी मुलगीच डेकोरेशन करत आहे आणि आम्ही तिला मदत करतोय। मदत म्हणण्यापेक्षा जास्त आमचा टाइमपास सुरू होता। मी, सोहम, सिद्धी, विरेन, सई आणि आमचा छोटा वेद उर्फ बंब्या। आमच्याकडे अशी टोपणनाव खूप बघायला मिळतील। खेडेगावात टोपणनाव खूप असतात आणि आमच्या गावात तर विचारूच नका, अशी टोपणनावं आहेत की तुम्ही विचार पण नाही करणार। बघितला आमचा टाइमपास। गौरी गणपती यायला अजून खूप वेळ आहे, पण आमची फुगडी मात्र आतापासूनच सुरू झाली। मी तरी सिद्धीला विचारत होते की तुला एका पायावर फुगडी येते का, कारण मला येत होती। तिचं असं होतं की तुला बसून फुगडी येते का, मला येते। आमची मजा सुरू होतीच, पण हे बघून पियाचा पारा चढत होता। तिचं असं झालं होतं की नवरी मुलगी कोण आहे। अशा मजा मस्तीमध्येच आमचा मेहंदीचा कार्यक्रम अजून रंगत गेला आणि आम्ही पण आमचा टाइमपास बंद करून सिरियसली कामाला सुरू केलं। हे माझं काम बघा। खरं सांगायचं तर ज्याला आम्ही फुलं आणायला सांगितली होती, म्हणजे आमचा नीलू, तो पूर्ण दिवस गायब होता। 10 मिनिटमध्ये येतो, 15 मिनिटमध्ये येतो, 1 तास लागेल असं सांगता सांगता शेवटी तो मेहंदी काढून झाल्यानंतर आला। मग काय, त्याची वाट बघून उपयोग नव्हता, म्हणून आम्ही ठरवलं की आता जे आहे त्याच्यातच काहीतरी जुगाड करून डेकोरेशन पूर्ण करायचं। आणि खरं सांगू तर थोड्या जुगाडात आणि भरपूर मेहनतीतून डेकोरेशन खूप छान झालं। मेहंदी काढायला आता दादा पण आले होते आणि याच दादानी माझ्या लग्नात माझ्या हातावर पण मेहंदी काढली होती। तेव्हाच पिया आणि मी ठरवलं होतं की तिच्या लग्नात पण याच दादांना बोलवायचं, कारण त्यांची मेहंदी खूप सुंदर आणि अगदी बारकाईने काढलेली असते। माझ्या दीदीच्या लग्नात पण तिच्या हातावर यांनीच मेहंदी काढली होती। तेव्हा हे दादा एकटेच येत होते, पण आता त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पण येते आणि तीही तितकीच सुंदर मेहंदी काढते। जेव्हापासून लग्न ठरलं आहे तेव्हापासून घरात रोज असा दंगा सुरू असतो। रोज रात्री गाणी लावून आमचा डान्स सुरू होतो आणि फक्त आम्हीच नाही तर मामा मामी पण आमच्यासोबत असतात। कॉपीराईटमुळे तुम्हाला गाणी ऐकायला येणार नाहीत, पण आमचा डान्स आणि आमची मज्जा नक्कीच दिसेल। आणि मी इथे नाही आहे, कारण मी सरबत बनवत आहे। इतकी गरमी आहे की सगळ्यांसाठी सरबत बनवायचं काम माझ्याकडे होतं। लाल फुलाची बांगडी बांगडीच्या गळ्याला चाल माझ्या सोबत चाल 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 माझ्या सोबत चाल 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 लाल फुलाची बांगडी ओवी ओवी ते म्हण, आमच्या आमच्या पियू मावशीच्या लग्नाला यायचं हा। यायचं हा। ऐकलत ना, आमच्या पियू मावशीच्या लग्नाला यायचं हा। खरं तर पियाचं लग्न झालं आहे, मी पण माझ्या घरी आले, पण 20 दिवस या सगळ्यांसोबत मी घालवले। सई सोबतचं भांडण, सिद्धी सोबतची मैत्री, सोहम आणि विरेन सोबत केलेली दंगामस्ती, हे सगळं मी मिस करेन। ती आणि सोहम खूप लहान होते, मी आणि पिया त्यांना घेऊन गावामध्ये फिरायचो आणि आता ती मुलं इतकी मोठी झालेत आणि इतके दिवस आम्ही त्यांच्यासोबत घालवले। खरंच हे दिवस माझ्यासाठी खूप खास होते, खूप आठवणी आहे त्या दिवसांमध्ये। आणि कदाचित हे आमच्या घरातलं शेवटचं लग्न, आम्ही पुन्हा कधी भेटू नाही माहीत। आता आम्ही रुखवतात ठेवायच्या सगळ्या वस्तू नीट बॉक्समध्ये पॅक करत आहोत।
रुखवतासाठी कितीतरी पदार्थ केले आहेत. पापड, शेवया, चकली, बेसनचे लाडू, रव्याचे लाडू, शेव, तिखट सांडगे आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत. आज काही वस्तू पॅक केल्या आणि बाकीचं उद्या पॅक करायचं आहे. आणि पियाच्या फ्रेंडने ही रुखवतात ठेवण्यासाठी खूप सुंदर भेट दिली आहे. सौभाग्याचे अलंकार, 7 वचन किंवा 7 पावलं अशा खूप अर्थपूर्ण आणि खास गोष्टी आहेत. आता पियाचं फोटोशूट करायचं आहे, त्याचीच ही तयारी सुरू आहे. मी माझ्या लग्नातही इतकी तयारी केली नव्हती जितकी मी पियासाठी करते. आणि त्याच्या मागेही एक खास कारण आहे. आज सकाळीच मी पियाला रडवलं होतं. मी तिला इतकं रागवले होते की बिचारी रडायला सुरू केली. म्हणून आता ही तयारी म्हणजे त्याची थोडी भरपाई. फोटो काढेपर्यंत चांगलाच अंधार झाला होता. खरं तर फोटो सकाळीच काढायचे होते. मेहंदी पण सकाळी काढून झाली होती. पण ते काही झालं नाही. संध्याकाळीच फोटो काढावे लागले. त्यासाठी आम्ही खूप घाई पण केली आणि जितके फोटो काढता येतील तितके आम्ही फोटो काढले. आणि विरेनचा इथं वेगळाच टाइमपास सुरू होता. तो काय करत होता काय माहीत. फोटो काढण्यासाठी खास आम्ही डेकोरेशन केलं होतं, पण फोटो काढण्याआधीच त्यातल्या बहुतेक माळा पडल्या होत्या. शेवटी फक्त 2-3च माळा राहिल्या होत्या आणि त्यातच आम्ही फोटो काढून घेतले. उद्या हळदी आहे, त्यासाठीच हा मंडप घालणं सुरू आहे. हळदीमध्ये आम्ही इतका डान्स केला आहे. 30 किलोची हळद आणली होती. गावाकडची हळद कशी असते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर उद्याचा व्लॉग नक्की बघा. आणि आता हा व्हिडिओ संपवते. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. बाय.